घटना स्थापन केल्या आहेत आणि त्या घटनेमध्ये उल्लेख केला की प्रत्येकाला मतदानाचा अधिकार त्यामध्ये दिलेला आहे आणि म्हणून बाबांनी सर्व जनता जनार्दन सर्व भारतीयांना आवाहन केलेलं आहे की 100% मतदान करावं। दुसरा मुद्दा महत्त्वाचा, आता मतदान करावं तर हा मुद्दा बरोबर आहे, मात्र कोणाला करावं हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामध्ये आम्ही या ठिकाणी जनता जनार्दन एवढंच आवाहन करणार आहोत की आपल्या हृदयात असलेल्या भगवंताला विचारा की योग्य उमेदवार कोणता आहेत, अशा योग्य उमेदवाराचा आपण काय करा, त्या ठिकाणी आतल्या हृदयस्थ भगवंताला विचारून आपण त्या ठिकाणी त्या उमेदवाराला त्या ठिकाणी मतदान देऊन यांनी भारताचं भवितव्य घडवावं। जय बाबाजी, जय भारत माता। आपल्या दृष्टिकोनातून कोण योग्य उमेदवार आहे, आपण कोणाला मतदान केलं? हे जनता जनार्दन ओळखणार आहेत, त्यामुळे बाबांना सांगितलं आवश्यक नाही। कोणाला मतदान केलं आपल्या दृष्टीने योग्य उमेदवार? आमच्या हृदयाने जो आवाज दिला त्यांनाच आम्ही मतदान केलेलं आहे। स्वामी, तुम्ही मतदान केल्यानंतर ईव्हीएम मशीनला तुम्ही हार घातला, काय कारण होतं हार घालण्याचं? तर बघा, त्या ठिकाणी अत्यंत मतदान अत्यंत पवित्र आहेत आणि सर्व या ठिकाणी इथले नागरिक सर्व त्या ठिकाणी यंत्राजवळ येऊन या ठिकाणी ते आपलं मतदान करणार आहेत आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी एक सद्बुद्धी व्हावी, सद्बुद्धीने आपलं मत भारत मातेला त्या ठिकाणी भारत मातेला या ठिकाणी कामात यावं, अशा याचा भावना विचार सर्वांच्या मनात रुळावा आणि भविष्यामध्ये कोणाला पश्चाताप होण्याची पाळी यावं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी एक पवित्र हार या ठिकाणी भारत माता म्हणून आम्ही त्या ठिकाणी ईव्हीएम मशीनला अर्पण केलेला आहे। आपल्यासोबत नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज आहे। आपण बघू शकतो की नुकतंच त्यांनी मतदान केलेलं आहे, बाहेर आलेले आहे। महाराज, 7च्या ठोक्याला मतदान झालेलं आहे, काय वाटतं तुम्हाला आजचा दिवस कसा राहील आणि मतदार घराच्या बाहेर निघेल तर कोणते मुद्दे घेऊन ते डोक्यात असेल की त्या मुद्द्याच्या आधारावर ते मतदान करेल? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीची काही तत्त्वे दिली आहेत आणि त्या तत्वानुसार की 100% मतदान झालं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या आहेत आणि म्हणून बाबांनी सर्वांना आवाहन केलं की सर्व जनता जनार्दनाने 100% मतदान करावं। त्याचप्रमाणे की या मतदान करताना की सत्सविवेक बुद्धी ज्याला म्हणतो आपण, की भविष्यामध्ये आपल्याला पश्चाताप करायची पाळी येणार नाही आणि भारत मातेच्या चरणी आपलं हे मत आपण दिलं मत कारण येईल असा विचार करून निश्चित बघा आमची सर्व जनता मंडळी किंवा नागरिक या ठिकाणी मतदान करणार आहे। तुम्ही पूजापाठ केला, मतदान केंद्राच्या बाहेर बेलफूल वाहलं, ईव्हीएम मशीनला हार घातला, काय कारण होतं? बघा, आमची हिंदू संस्कृती म्हणते सर्वभूती देवतरी पायाचे पडावे, सर्वांमध्ये भगवंत आहेत आणि भगवंत स्वरूप आम्ही त्यांना मानलं म्हणून आम्ही त्यांना एक भगवंत म्हणून त्यांना अर्पण केलेलं आहे। पण हे आजच्या आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होऊ शकतं, कदाचित याआधी पण असे प्रकार झाले, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, असं वाटत नाही का तुम्हाला हे उल्लंघन? आम्ही आमचा हेतू शुद्ध आहेत की आमचा हेतू देशाच्या हितासाठी आहेत, त्यामुळे आम्हाला उल्लंघन करायचं काही चिंता करायचं कारण नाही। शेवटला प्रश्न, काय वाटतं काय व्हिजन असणार आहे निवडून आल्यानंतर तुमचं नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी? की लोकसभा नाशिक मतदारसंघ यासाठी मी अनेकांनी आतापर्यंत जाहीरनामे जाहीर केले, यावेळेस जाहीर केले आहेत, मात्र बाबांनी या ठिकाणी कोणताही जाहीरनामा केला नसून वचननामा आम्ही दिलेला आहेत। कारण या ठिकाणी आमच्या गुरुने आम्हाला उपदेश केला आहे की जे कराल तेच बोला आणि जे बोला तेच कराल, एवढंच नाही त्याच्याही पुढे आमच्या गुरुने आम्हाला उपदेश केलेला आहे की एक वेळेस तुम्ही बोलू नका, मात्र काहीतरी जनतेसाठी करून दाखवा आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी गुरूंच्या उपदेशाप्रमाणे या जनतेला जे अपेक्षित आहेत किंवा या मतदारसंघ जे आवश्यक कामं आहेत ते निश्चित आम्ही करून या जनतेचा आशीर्वाद घेणार आहोत। मतदारांना काय आव्हान कराल? मतदान आम्ही हेच आवाहन करा की 100% मतदान करा आणि योग्य उमेदवाराला निवडून द्या आणि त्यासाठी आपल्या आत्म्याला विचारा। हे होते शांतिगिरी महाराज, त्यांनी नुकतंच आता मतदान केलेलं आहे। महत्त्वाची गोष्ट की मतदान करतेवेळी मतदान झाल्यानंतर त्यांच्या गळ्यामध्ये जो हार होता तो त्यांनी ईव्हीएम मशीनवर टाकला, सोबतच मतदान केंद्राच्या बाहेर यायच्या आधी बेलफूल टाकून जमिनीची पूजा केली। त्यामुळे कुठेतरी आदर्श आचारसंहितेचं हे उल्लंघन तर नाही ना, हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र शांतिगिरी महाराजांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मतदान कोणालाही करा पण योग्य उमेदवारांना मतदान करा आणि जास्तीत जास्त 100% मतदान करा। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, ABP माझा, त्र्यंबकेश्वर, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।